साधनांचे सार भव सिंधू उतरी पार योग याग तपे केली तयाने अमुपे सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार विठ्ठल काय माझी वाणी मानेल संतांसी रंजावो चित्तासे आपुलिया योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग हा संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगातून तुकोबाराय विठ्ठल या 3 अक्षरी मंत्राची सुलभता आणि सफलता दाखवून नामस्मरणाचं अलौकिक सामर्थ्य सांगतात. विठ्ठल आज माझ्यावर ही सेवा आलेली आहे. आपण आपल्या आराध्य दैवताकडे आलेलो आहोत. कोणी रेल्वेने आले असतील, कोणी बसने आलेले असतील, कोणी पायी चालत आलेले असतील. आपण सर्वजण एका ओढीने काही एकादशी आषाढी या दृष्टीने इथे प्राप्त झालेलो आहोत. तर नियमाने पंढरपूरला का यायचं, पांडुरंगाचं स्मरण का करायचं, विठ्ठलाचं चिंतन का करायचं हे समजावं या उद्देशाने मी हा अभंग आज आपल्या पुढे सेवेला घेतलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय भूतलावर अवतीर्ण झाले ते जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता. जीव रस्ता चुकलेले आहेत आणि योग्य रस्त्याचं ज्ञान हे संतांना आहे. म्हणून आड रानातून धावणाऱ्या जीवांना सन्मार्ग दाखवण्याकरता आम्ही इथे आलो अशी तुकोबारायांची भाषा आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, वैकुंठवासी आलो याचे कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी. बोलिले ऋषी साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग आदराने भरले जग. झाडू संतांचे मार्ग आदराने भरले जग. ऋषी साच भावे वर्ताया, साच भावे
झालेला आहे, त्यांना योग्य रस्ता कळत नाही. तो रस्ता दाखवण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो. आपल्याला अशी एक जिज्ञासा यातून निर्माण झाली असेल, तुकोबाराय जर रस्ता दाखवण्याकरता या ठिकाणी आले तर त्यांनी रस्ता तरी नेमका कोणता दाखवला? तर त्यांनी रस्ता दाखवला तो नामचिंतनाचा. बाबांनो, नामस्मरण करा, हीच वाट तुम्ही धरा, असं वेगवेगळ्या पद्धतीने तुकोबाराय लोकांना सांगू लागले. कधी युगाचं महत्व घेऊन तुकोबाराने लोकांना सांगावं, बाबांनो हे कलियुग आहे आणि कलियुगात उद्धाराचं एकमेव साधन जर कोणतं असेल तर ते नामस्मरण आहे. कलियुगी उद्धार हरिनाम आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, कृते यध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखैः, द्वापारे परिचर्यायाम कलौ तद हरिकीर्तनात. कलियुगात हरिकीर्तन हेच उद्धाराचं साधन आहे. असं युगाचं महत्व घेऊन तुकोबाराने लोकांना नामचिंतनाकडे प्रवृत्त करावं. कधी देहाचं महत्व घेऊन प्रवृत्त करावं. बाबांनो, आपल्याला हा मनुष्य देह मिळालेला आहे आणि एक लक्षात घ्या, याच देहात हे भजन घडू शकते. इतर कोणत्याही जन्मात हे भजन घडत नाही. याची जन्मी घरी देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोणी, आणि कहे ज्ञान नाही कोणी. याची जन्मी घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोणी, आणि कहे ज्ञान नाही कोणी. याची जन्मी घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटी, आणि कहे ज्ञान नाही कोटे, आणि कहे ज्ञान नाही कोटे. आणि कहे ज्ञान नाही कोटे, आणि कहे ज्ञान नाही कोटे, आणि कहे ज्ञान नाही कोटे. याच जन्मे घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कुठे. या मनुष्य जन्मातच हे भजन घडू शकतं, इतर कोणत्याही जन्मात हे घडत नाही. का इतर कोणत्याही जन्मात हे भजन घडू शकतं असे काय तुमच्याकडे पुरावे आहेत? आपापल्या परिसरातले, आपापल्या भागातले, की इतर जन्मातही घडू शकतं असं आहेत पुरावे? आपण नाम सप्ताह आपल्या गावात करतो. आपला नाम सप्ताह काही गावातल्या डुकरांनी पाहिला. ते डुकरं म्हणला हे माणसंच काय म्हणून सप्ताह करतात, आपणही करू. म्हणून आपला सप्ताह झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यात डुकरांनी सप्ताह केला असं कोणत्या गावात घडलंय का? नाही. गावोगावच्या दिंड्या आळंदीला पंढरपूरला येतात. या दिंड्या येताना काही गाढवांचं लक्ष गेलं आणि ते म्हणू लागले हे माणसंच काय म्हणून दिंड्या नेतात, आपणही नेऊ. म्हणून ते गाढवांनी एक भजनी मंडळ स्थापन केलं. नगरला जाऊन टाळ आणले, पंढरपुरात इथे येऊन विनाय पाखवाजही घेतला आणि दिंडी काढली. कोणी? गाढवांनी. असं घडलंय कुठल्या गावात? डुकरांचा सप्ताह नाही, गाढवांची दिंडी नाही. टोनके पारायणाला बसलेले कुठे आढळले? हले रेडे. एक मनुष्य जन्म सोडला तर इतर कोणत्याही जन्मात बाबांनो भजन घडत नाही. मग असा जन्म जर आपल्याला मिळालेला आहे तर आपण आता काय करायला? म्हणून या जन्माची ज्यात विशेषता आहे ते आपण करायला हवं. आहार, निद्रा, भय, मैथून एवढ्यातच जर आपण चालत असू तर हे इतर जन्मातही घडतंय. मग एवढंच करत जर
आपण राहिलो तर कुत्र्यात आणि गाढवात आणि आपल्यात फरक काय राहील? आहार निद्रा भय मैथुनांची. म्हणून या देहाची ज्यात विशेषता आहे ते नामस्मरण आपण करायला हवं. याच जन्मे घडे देवाचे भजन, याच जन्मात घडत, इतर कोणत्याही जन्मात नाही. एकदा हा जन्म सुटला गेलं सर्व. ही जी हानी होईल आपली, ही हानी कशाने भरून निघणार नाही. का? इतर कोणती झालेली हानी आपण दुसऱ्या कशात तरी भरून काढू शकतो. समजा कपाशीत नाही जमलं या वर्षी, तर ऊसात भरून निघू शकत. एका पिकात झालेली हानी दुसऱ्या पिकात निघू शकते. माणूस म्हणतो त्याच्यात मेलो होतो पण याने तारलं बरं का, जगवलं नाही तर तो नव्हतं. इथं एक झालेली हानी दुसऱ्या कशात आपण भरून काढू शकतो. तसं मनुष्य जन्मात जर नामचिंतन करायचं राहून गेलं तर जी हानी आपल्या जीवनात होणार आहे ही हानी आपण कोणत्या जन्मात भरून काढू शकू. कारण इतर कोणत्याही जन्मात हे भजन घडत नाही, घडतं ते याच जन्मात. म्हणून या जन्मात आपण नामचिंतन करायला हवं, नाही तर आपण आपली फार मोठी हानी केली होईल, फार मोठी. ज्ञानोबारांनी म्हटले, मी नाही म्हटलं. ज्ञानोबारा म्हणतात आम्ही बोंब मारून सांगतो पण कोणी लक्षात घेत नाही, हरी हरी म्हणत नाही. त्यांच्या इतकी हानी दुसरी कोणती नाही. वाजत से बोंब कोणी नाही का ठिकाणी, कोणी नाही का ठिकाणी. हरी हरी न म्हणता, हरी हरी न म्हणता दया थोर झाली पाणी. वाजत से बोंब कोणी नाही का ठिकाणी, नाही का ठिकाणी. हरी हरी न म्हणता, हरी हरी न म्हणता दया थोर झाली हानी. ज्ञानोबारा म्हणतात आम्ही बोंब मारून सांगतो पण कोणी काय ऐकत नाही, कोणी नायकती कानी. हरी हरी म्हणत नाही, जे म्हणत नाहीत फार मोठी हानी झाली. हरी हरी न म्हणता थोर, इतकी मोठी हानी दुसरी कोणतीच नाही. मनुष्य जीवनात नामचिंतन न घडणं हीच सर्वात मोठी हानी आहे, सर्वात मोठी हानी. सा हानिस्तन्म छिद्रम सा चांद जडमुकता यन मुहूर्तम क्षणम वापी केशवम नैव संस्मरेत. भगवंताच्या स्मरणाविना जो कान आपल्या जीवनातला जातो ती सर्वात मोठी आपली हानी आहे, सर्वात मोठी आहे. म्हणून एके ठिकाणी असं सुंदर म्हटले, आपण जीवनात ज्याला संपत्ती समजतो ती खरी संपत्ती नाही. की जी कमवण्यात आपलं आयुष्य आपण गमावतो, संपवतो, ही संपत्ती खरी संपत्ती नाही. आपल्या जीवनात ज्या ज्या विपत्ती येतात आपण ज्या मानतो ती खरी विपत्ती नाहीये. मग मानवी जीवनात खरी संपत्ती कोणती आणि खरी विपत्ती कोणती? तर सांगतात भगवंताचं स्मरण आपल्या जीवनात घडणं हीच आपल्या जीवनातली खरी संपत्ती आहे. आणि भगवंताचं विस्मरण होणं हीच आपल्या जीवनातली खरी विपत्ती आहे. विपदो नैव विपदस संपदो नैव संपदः विपद विस्मृतीर विष्णो हो संपन्न नारायण स्मृती. भगवंताचं स्मरण जीवनात घडणं हीच खरी संपत्ती आहे आणि भगवंताचं विस्मरण होणं ही जीवनातली खरी विपत्ती आहे. ज्या संपत्तीमध्ये आपण वावरतो, जी संपत्ती आपण उपभोगतो, जी संपत्ती मिळवण्याकरता आपण अहर्निश धडपड करतो, पण त्या संपत्तीमध्ये वावरत असताना आपल्याला जर भगवंताचा विसर पडत असेल तर मला सांगा ही संपत्ती मिळवून आपण जीवनात काय मिळवलं? म्हणून ही संपत्ती खरी संपत्ती नाही.
भगवंताचं विस्मरण ज्या संपत्तीमध्ये घडत असेल, ज्या सुखात वावरण्यात घडत असेल, तुकोबारांनी त्याचा तिरस्कार केलेला आहे, धिक्कार केलेला आहे. तुकोबारा म्हणतात त्या सुखाला आग लागो की ज्या सुखात वावरत असताना भगवंताचं नाम माझ्या मुखामध्ये येत. आगी लागोत या सुखा जेणे हरी नये मुखा, जेणे हरी नये मुखा, जेणे हरी नये मुखा. आग लागोत या सुखा जेणे हरी नये मुखा, जेणे हरी नये मुखा, जेणे हरी नये मुखा. आगी लागो तया सुखा जेणे हरी नये मुखा. ज्या सुखात वावरत असताना मुखात नामस्मरण येत नसेल, तुकोबारा म्हणतात ते सुख काय कामाचं, त्याला आग लागो. त्यापेक्षा माझ्या जीवनात विपत्ती आली तरी चालेल, ती विपत्ती मला गोड आहे. मज होत काय विपत्ती पांडुरंग राहो चित्ती. ती विपत्ती मला चालेल, पण ती संपत्ती मला चालणार नाही. ज्या संपत्तीमध्ये भगवंताचं विस्मरण घडत असेल, आग लाग जळत ती येथे उपलब्धी अंतराळ. मायासाठी जोडी माझे तुमचे पाय, मायासाठी जोडी माझे तुमचे पाय. आता कधी येथे उपलब्धी अंतराळ. मायासाठी जोडी माझी तुमचे पाय, मायासाठी जोडी माझी तुमचे पाय. जळत ती येथे उपजविती अंतराय. तुकोबारा म्हणतात देवा, या ठिकाणी जे अंतराय निर्माण करतात त्यांना आग लागू. माझे सर्व प्रयत्न एवढे करताय, सायासाची जोडी माझी तुमचे पाय. म्हणून देवा माझी तुम्हाला प्रार्थना आहे, तुम्ही इथे मला साह्य करा. आता माझं साह्य येथे करावे. तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवणी. जो जो काही गोवा निर्माण होत असेल तो गोवा तुम्ही सोडवा आणि माझ्याकडून हे स्मरण घडू द्या, सेवा घडू द्या, कारण याच जन्मात फक्त घडते. हा मोका एकदा का सुटला, ही संधी एकदा का सुटली गेली की आपल्याला इतर कोणत्याही जन्मामध्ये हे घडू शकत नाही. म्हणून बाबांनो, असा जन्म आपल्याला मिळालेला आहे, म्हणून नामस्मरण करा असं अट्टहासाने तुकोबारा आपल्याला सांगतात. कधी युगाचं महत्व घेऊन, कधी देहाचं महत्व घेऊन. कधी कधी तुकोबाराने विचार करावा, आपण इतकं सांगतो तरी लोक लक्ष देत नाहीत, काय करा. काही वेळेला चीड येऊन तुकोबाराने ही भाषा वापरावी. सांगायचं तरी तुम्हाला किती वेळा, शिवी देऊ नये म्हणावं, किती सांगू तरी नाही कधी भटकीची. तर कधी तुकोबाराने हा विचार करावा, आपण शिव्यात दिल्या तरी यांच्यात काही फरक पडत नाही. काही काही माणसं आपल्यावर हे का रागावलेत याचा अर्थ हे लक्षात घेत नाही. आपलं चुकतंय म्हणून रागावले, आपलं भलं व्हावं म्हणून रागावले, दुरुस्ती व्हावी म्हणून रागावले असं समजत नाही. वेगळा अर्थ करतात. महाराजांनी कीर्तनात असं बोलावं का आणि आमच्याकडे पाहू, मग तुम्ही आम्हाला तसं म्हणता ना, तसं तर तसं जा, असंही नाव पडलं आणि तसंही नाव पडले म्हणून. काही माणसं आपला हे का सोडत नाही. अशा लोकांकडे पाहिल्यानंतर तुकोबारांना किव आली, काय म्हणावं आता. सर्व प्रयोग करून सांगितलं तरी हे काही नामचिंतनाकडे वळत नाही. तुकोबारांचे एक लक्षात आलं, अशाही लोकांना प्रवृत्ती होण्याकरता एक शेवटचा मार्ग आहे. किती हेकेखोर मनुष्य असला, हट्टी असला तरी असाही मनुष्य आपला ऐकू शकतो. त्याला एक शेवटचा मार्ग आहे, जाऊन त्याचे पाय धरले का
मग तो म्हणतो आता तू पाय धरले, आता तुझं ऐकायला पाहिजे. तुकोबारांनी हाही प्रयोग केला लोकांच्या बाबतीत. लागोनिया पाया विणवितो तुम्हाला करे डाळी बोला करे डाळी बोला मुखी नाम. लागोनिया पाया विणवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम करटाळी बोला मुखी नाम. तुकोबारांनी हा शेवटचा प्रयोग केला. बाबांनो, तुमच्या पायाला लागतो. पायाला लागल्यानंतर माणसाचं बळ चालत नाही. तुका म्हणे कळ, पाय धरल्यानं चले बळ. पाय धरल्यावर बळ चालत नाही. मग मनुष्य मान्यता देतो, तू आता पायच धरले, आता तुझं ऐकायला पाहिजे. तसं तुकोबारांनी हा शेवटचा प्रयोग केला. बाबांनो, तुमच्या पायाला. सर्व संतांनी केला बरं का हा प्रयोग. ज्ञानोबरांनी देखील हा प्रयोग केलेला आहे. जे ज्ञानोबरा म्हणतात आम्ही बोंब मारून सांगतो पण कोणी ऐकत नाही, तेच ज्ञानोबरा ह्या मार्गाकडे पुन्हा वळलेले आहेत. गाते, श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दुश्चिते, सोहम भावी पूर्ण ज्ञाते, या सकळाते विनवणी करा विठ्ठल स्मरण. ज्ञानोबराही विनवणी करताय. जे नाथ महाराज म्हणतात भक्तिविन पशु कशाशी वाढला, सटविने नेला कैसा नाही, काय माय गेली होती भूताबास इतकी जहरी भाषा वापरतात. पण तेच नाथ महाराज शेवटी ही भाषा वापरतात, कर जोडून विनवितो तुम्हा. अरे तुम्ही वासुदेव वासुदेव, हीच माझी विनवणी जोडून या करणून शरण एका जनार्दने तुम्ही वासुदेव म्हणा. कान्होबाराय देखील म्हणतात विनवितो सकळा जना. सर्व संतांनी शेवटी हा मार्ग स्वीकारलेला आहे. तुम्हाला माझी विनंती आहे, तुमच्या पायाला लागतो. तुकोबाराय ज्या वेळेला लोकांना हे सातत्याने म्हणू लागले, लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळे बोला आणखीना. बाबांनो, नाम घ्या, नाम घ्या, तुमच्या पायाला लागतो, विनंती आहे. असं म्हटल्यानंतर काय लोक म्हणाले, महाराज नाम घ्या, नाम घ्या तुम्ही म्हणता. नाम घ्यायचं म्हणजे आम्ही नेमकं काय म्हणायचं, कोणतं नाम घ्यायचं? तुकोबाराय म्हणतात विठ्ठल विठ्ठल म्हणा, वेळोवेळ विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. या प्रकारे तुकोबाराय सांगू लागले. गावोगाव जिथे जातील तिथे तुकोबारानेच म्हणावं विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. असं ज्या वेळेला तुकोबाराय सातत्याने अहोरात्र परिश्रम घेऊन सर्वत्र नामचिंतनाचा प्रचार प्रसार करू लागले, त्यावेळेला काही बुद्धिजीवी वर्ग, तर्कवादी वर्ग, अन्य साधनाभिमानी वर्ग, तो अन्य साधनाभिमानी वर्ग तुकोबारायांच्या जवळ आला आणि महाराजांना म्हणू लागला, महाराज ह्या महिन्याभरात 3-4 ठिकाणी आम्ही तुमची कीर्तन ऐकलेली आहेत, तेव्हा आम्हाला तुमच्याशी जरा बोलायचंय. महाराज म्हणाले, बोला, काय म्हणणं काय? आमचं म्हणणं एकच आहे, आम्ही महिनाभरात 4-5 ठिकाणी तुमची कीर्तन ऐकली, पण जिथे तिथे तुमचं हेच सांगणं, म्हणा विठ्ठल विठ्ठल, म्हणा विठ्ठल विठ्ठल. तर हेच साधन तुम्ही लोकांना सांगता, विठ्ठल विठ्ठल म्हणा असं म्हणता. अहो, शास्त्रामध्ये, वेदामध्ये, पुराणाधिकामध्ये कितीतरी उच्च उच्च दर्जाची साधनं सांगितलेली आहेत. ती साधना राहिली बाजूला, तुमचं चाललंय टुमणं म्हणा विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात तुमचं म्हणणं काय? महाराज म्हणतात तुमचं म्हणणं काय? ते म्हणाले आमचं म्हणणं एकच आहे, विठ्ठल विठ्ठल म्हणण्याने काय होणार? विठ्ठल विठ्ठल म्हणण्याने काय होणार ही भाषा वापरल्यानंतर तितक्याच आवेशात तुकोबाराय त्यांना प्रत्युत्तर देतात, विठ्ठल विठ्ठल म्हणण्याने काय होणार नाही हे सांगा. अभंगाच्या कायनो हे केले, कायनो हे केले, कायनो हे केले, कायनो हे
त्यांना प्रत्युत्तर देतात, काय होणार नाही सांगा. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठल. एका विठ्ठलाचं जर चिंतन केलं तर काय होणार नाही सांगा. काय होणार नाही. याचा अर्थ तुम्ही जे म्हणाल ते होईल. तुम्ही जे म्हणाल ते होईल. काय होणार नाही. जे म्हणाल ते म्हणजे हो. तुम्ही जे म्हणाल ते. अवघे होती लाभ एका या चिंतने. एका या चिंतने. एका या चिंतने. होती एका या चिंतने. एका या चिंतने. होती लाभ एका या चिंतने. एका या चिंतने. नाम संकीर्तने गोविंदाचा. नाम संकीर्तने. नाम संकीर्तने गोविंदाचा. अवघे होती लाभ एका या चिंतने. या एका चिंतने अवघे लाभ होती. हेच साधन रे तुझ सर्व सिद्धीचे. सर्व सिद्धीचे. नलगे हलावे चालावे बाहेरी अवघेची घरी वैसलिया. एका नामस्मरणाने तुम्हाला जे पाहिजे ते प्राप्त होईल. तुम्ही जे म्हणाल ते मिळेल. कसं काय. हे वस्तू सामर्थ्य आहे. नामस्मरणात या साधनात ही शक्ती आहे आणि वस्तू सामर्थ्याचा कोणीही बाद करू शकत नाही. एथ वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काय. बरोबर आहे म्हणतो. हे नामस्मरणाचं सामर्थ्य आहे. काय होऊ शकणार नाही. तुम्ही जे म्हणाल जे पाहिजे ते. मी एक तुम्हाला सूचना देतो, सांगतो. तुम्ही एक यादी तयार करा. यादी कसली. नामस्मरणाने हे होईल का. नामस्मरणाने हे मिळेल का. अशी एक यादी तयार करा. यादी. हा प्रश्न तयार करा. यादी तयार करा. मी त्याला प्रमाण देईल की नामस्मरणाने हो होईल. मला पाठ नसलं तर मी सांगतो. नाही तर आम्ही पाठ नसलं तर गाथ्यातून काढून देऊ. तुम्ही जे म्हणाल ते नामस्मरणाने प्राप्त होईल. काय होणार नाही. एक जण म्हणू लागलं हे होईल का. इथून सांगा. पहिलं इथून सुरुवात करूया. हे होईल का. तुकोबारा म्हणतात नक्कीच. हरी म्हणता भुक्ती. नामस्मरण करणारा कधीच उपाशी मरत नाही. आपल्या सगळ्यांचे काय अनुभव आहे सांगा. नामस्मरण करणाऱ्याला लोक पाया पडून खाऊ घालतात की नाही. पाया पडून खाऊ घालतात. एक जण म्हणला मला जेवणाचं काय वाटत नाही पण खाऊ नाही मी उपाशी राहील का. तू कोण म्हणतात नामचिंतन कर आणि जेवत जा. राम म्हणे ग्रासोग्रासी तोच जेवीला उपवास. एक जण म्हणू लागला नामचिंतन करणाऱ्याने माझ्या अंगाचा दाह शांत होईल का. तुकोबारा म्हणतो नक्कीच. नाम घेता कंठ शीतळ शरीर. समुद्र मंथनातून हलहल विष निघाला. 14 रत्न बाहेर पडले. विष कोणी घेणं. शंकराला प्रार्थना केली. शंकराने घेतली. अंगाचा दाह होऊ लागला. तो कशाने क्षमेना. गंगा डोक्यावर घेतली दाह शांत होईना. चंद्र डोक्यावर घेतला दाह शांत होईना. सर्प अंगाभोवती घेतले दाह शांत होईना. चंदन लावला दाह शांत. शेवटी नामस्मरण केलं भगवान शंकराने. अंगाचा दाह शांत झाला. नामस्मरे निळकंठ आपणा सहित निवाला. एक जण म्हणला नामस्मरणाने यज्ञ होईल का.
तुकोबारा म्हणतात नक्कीच. राम म्हण आणि पाऊल टाकी एक यज्ञ झाला. राम म्हणे वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. एक जण म्हटला कीर्ती होईल का कीर्ती. तुकोबारा म्हणतात अरे उभय लोकी उत्तम कीर्ती देवचित्ती राहिले. एक जण म्हणला रोग जाईल का. अरे भव रोग आहेसे जाय आणि काय शिल्लक का म्हणे रोग वारे भवायसा भोग. विष्णू सहस्रनामामध्ये विष्णू सहस्रनामाची फलश्रुती सांगताना रोगार्तो मुच्यते रोगात म्हटले. त्या कल्याणच्या अंकामध्ये असे खूप अनुभव लोकांनी सांगितलेले आहेत की डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की आता घरी जा, काय असेल ते मृत्यूपत्र करून ठेवा, काही सांगून द्या कुठं ठेवलंय काय, सोय लावून द्या. आता 4 दिवसाचे तुम्ही तुमचं शरीर औषध ग्रहण करत नाही, त्यामुळे आता उपयोग होणार नाही. घरी आल्यानंतर मग एकच निर्णय घेतला, नामचिंतन करू. नामचिंतनाने माझा रोग बरा झाला. असे कितीतरी पुरावे त्या कल्याणच्या अंकामध्ये पढो समझो और करो. हेच भवरोगाचे औषध जन्मजन्मात. एक जण म्हणू लागला नामस्मरणाने पाप जाईल का. तुकोबरा म्हणतो नक्कीच. अरे जळतील पापे जन्मांतर. एक जण म्हटला पुण्य मिळेल का. पुण्याची गणना कोण कर. एक जण म्हणाला मुक्ती मिळेल का. तुका म्हणे नामापाशी 4 मुक्ती. ऐसे बहुता ग्रंथी बोली मुखी नाम हाती मोक्ष. ऐसे साक्ष. तुम्ही जे म्हणाल ते नामचिंतनाने होईल, काय होणार नाही. सर्व काय कीर्तन आपल्याला याचं सर्व आहे. नामस्मरणाने काय होऊ शकत नाही. हे नामस्मरणाचं वस्तू सामर्थ्य आहे. एखाद्यामध्ये अशी काही शक्ती असते की सर्व प्रकारची फलं प्राप्त करून देण्याची. अनेक अंगाने ते उपयोगाला येऊ शकते अशी एखाद्यामध्ये शक्ती असते. आपले लौकिक उदाहरण जर सांगायचं झालं तर मी आपल्याला एक सांगू शकेल ही वीज आहे. वीज ही वीज किती अंगाने आपल्या उपयोगाला येते. श्रद्धेय रामसुखदासजी महाराजांनी हे उदाहरण सांगितलं. एकच वीज किती अंगाने आपल्या उपयोगाला येते. किती अंगाने उपयोगाला. आता दिवस आहे का रात्र आहे. रात्र आहे. पण रात्रीतही आपल्याला उजेड कोणी दिला. विजेने दिला. माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोणी केलं. विजेने केलं. गरम होतंय हो. जरा पंखा चालू करता का. हवा कोणी दिली. विजेने. थोडे शेंगदाणे कुट करून आणता का हो. कोणी दिले. विजेने. एक म्हणला गरम पाणी देता का हो. गरम पाणी कोणी दिलं. दुसरा म्हणला नाही मला थंड पाणी देतात. थंड पाणी कोणी दिलं. 2 विरुद्ध आहे की नाही. तीच वीज तुम्हाला गरमही देऊ शकते, तीच वीज तुम्हाला थंडही देऊ शकते. एकच वीज जशी अनेक अंगाने आपल्या उपयोगाला येते. हा भौतिक पदार्थ आहे. याचीही शक्ती तर नामचिंतन अलौकिक आध्यात्मिक असं श्रेष्ठ असं साधन. हे काय म्हणून देणार नाही. तुकोबरा म्हणतात नामस्मरणामध्ये अशी अलौकिक शक्ती आहे. तुम्ही जे म्हणाल ते प्राप्त होईल. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. सर्व काय तुम्हाला प्राप्त होईल. महाराज तुम्ही म्हणता पण डोक्यात शिरत नाही.
परमात्मा प्राप्त होईल नक्की. तुम्ही नामचिंतन करा, तो तुमच्या पुढे उभा राहील. उभा नाम उच्चारिता कंठी, पुढे उभा जगदेठी. तो धावून येईल, सुखे येतो घरा सुखा. डोक्यात शिरत नाही आमच्या विठ्ठल 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 म्हणण्याने काय होणार, कसं काय. नुसतं नाम घेतल्याने काय होणार. जिव्हा नचाने से क्या होता है. नुसते जेम नाचवले विठ्ठल विठ्ठल म्हणत राहील त्याने काय होणार. आपल्याला भूक लागली, काय करावं. भूक लागली म्हणा ना विठ्ठल 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 विठ्ठल. होईल, नक्की मिळेल. नामचिंतन कर. सगळी फलं आपण पाहिलेली आहेत, त्यातून पुनरावृत्ती मी करत नाही. तुम्ही व्यवहारात कोणतंही नाम घ्या, त्याचा काही उपयोग होणार नाही. भूक लागली, मी जर म्हटलं तुम्ही म्हणा भाकरी भाकरी, पोट भरल. तोंड पोळलं म्हणा ना साखर साखर. साखर साखर म्हणण्याने तोंड गोड होईल. डोकं दुखतं फार म्हण ना क्रोसिन क्रोसिन क्रोसिन. डोकं दुखायचं थांब. काय होईल. नाव घेतल्याने काय होणार आहे. रोग बरा होऊ शकत नाही, पोट भरू शकत नाही. भाकर भाकर म्हणण्या गाव तसं विठ्ठल विठ्ठल म्हणण्याने काय होणार. तर याला उत्तर माझं असं आहे, भाकरी भाकरी म्हणण्याने पोट भरणार नाही, साखर साखर म्हणण्याने तोंड गोड होणार नाही, औषध औषध म्हणण्याने रोग बरा होणार नाही. का होणार नाही त्याचं कारण आहे, साखर ही जड आहे, औषध हे जड आहे, भाकर ही जड आहे. तुम्ही कितीही नाव घेतलं तरी भाकरीला कळू शकणार नाही, साखरेला कळू शकणार नाही. का कोणाला तरी आपली गरज आहे, आपलं नाव घेतायत, आपण गेलं पाहिजे. पोत्यातून साखर बाहेर निघून आपल्या तोंडात येऊ शकणार नाही, तिला कळणारच नाही. तिच्या ठिकाणी स्वसंवेद्यत्व नाही, परवेद्यत्व नाही. ती स्वतःलाही जाणू शकत नाही, दुसऱ्यालाही जाणू शकत नाही. म्हणून आपलं नाव कोणी घेत आहे तिकडे आपण जायला पाहिजे, असं साखरेला कळू शकत नाही. डोकं दुखतंय क्रोसिन क्रोसिन आपण किती म्हटलं तरी मेडिकल स्टोअर्स मधून गोळ्याचं पाकिट निघणार नाही. ए कुठं झालंय, माझं नाव घेत आहे तिकडे मी चाललो, असं ते पाकिट म्हणणार नाही. त्याला कळणारच नाही, ते जड आहे, ते जाणू शकत नाही, म्हणून ते येऊ शकत नाही. पण आम्ही ज्याचं नाम घ्यायला तुम्हाला सांगतो तो विठ्ठल जड नाही, तो चेतन आहे, सर्व व्यापक आहे, सर्वांतर्यामी आहे. आम्ही घेतलेलं नाव त्याला ऐकू जात आणि तो धावून येतो. त्या बिरबल बादशहाच्या पुस्तकात एक गोष्ट आलेली आहे. तो बादशाह त्या बिरबलाला म्हणाला, बिरबल अरे तुम्हारे हिंदू लोग क्या बेवकूफ है, राम राम कहो, विठ्ठल विठ्ठल कहो, कृष्ण कृष्ण कहो, पुकारते हैं, काय के लिए रे, इससे क्या होगा, जिह्वा नचाने से क्या होता है. राम राम में है ही क्या, रर्रा करा और मम्मा कमा, ये तो दो तो अक्षर है, इससे क्या होगा रे. शक्कर शक्कर कहने से मुंह मीठा होता है, क्या होगा विठ्ठल विठ्ठल कहने से, बेवकूफ कहाँ के. असं म्हटल्यावर बिरबलाला चीड आली. एक लक्षात घ्या, माणसाला दुराभिमान नसावा, पण स्वाभिमान तरी जरूर असावा. पण सध्या आपला स्वाभिमानच कुठं मेलाय तेच काही कळत नाही. बिरबलाला चीड आहे. बिरबल म्हणला बेवकूफ, मग कहते क्या होगा रे इससे,
राम राम कहने से क्या होता है, जिब्बा नचाने से क्या होता है? बीरबला ने स्पष्ट लगे उत्तर दिया, सरकार आप गधे हैं, आप गधे गधे आहे म्हटल्यानंतर बादशाह ताडकन उठला, मुझे गद्दा कहता है, मुझे गद्दा कहता है. बीरबल बोला, आपको गद्दा कहने से क्या हो गए? गद्दा में है क्या दो तो अक्षर है, गग्गा का गा और धद्धा का धा, इससे क्या हो गया? अरे लेकिन मुझे गद्दा कहा ना तुमने, आपको ही गद्दा कहा, लेकिन आपको गद्दा कहने से आपको गधे वैसा पूंछ आ गया क्या? गधे वैसे चार पांव आ गए क्या? गधे वैसे कान लंबे हो गए क्या? अरे वैसा नहीं, लेकिन मुझे गद्दा कहा ना तुमने, इसलिए मुझे गुस्सा आ गया है. बीरबल म्हणला, सरकार मग एवढंच लक्षात घ्या, तुम्हाला उद्देशून मी गद्दा म्हटलो, ते तुम्ही जसं जाणलं, तुम्हाला कळलं आणि तुम्हाला माझी चीड आली, तसंच आम्ही राम म्हणतो, विठ्ठल म्हणतो, आमच्या विठ्ठला उद्देशून म्हणतो, म्हणून तो सर्वांतर्यामी आहे, सर्व व्यापक आहे, त्याला ती आमची हाक ऐकू जाते आणि तो धावून येतो. हाके सरसे उडी घालोनिया स्तंभ फोडी, ऐसे कृपावंत कोण? माझे विठ्ठल. तो सर्वांतर्यामी सर्वगत आहे, दयाघन आहे, कृपाघन आहे. भक्ताने पुकारलेले हाक त्याला ऐकू जाते. म्हणून नामचिंतन आम्ही जे करायला सांगतो ते त्याला आवडणार आहे. म्हणून जो नामचिंतन करेल त्याच्याकरता तो धावून येतो आणि त्याची सर्व काही दृष्ट दूर. म्हणून काय होऊ शकणार नाही, नामचिंतनात तुम्ही जे म्हणाल ते होईल. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठल. त्यावेळेला ते अन्य साधनाचा अभिमान धारण करून आलेले होते. ते म्हणाले, महाराज तुम्ही म्हणता, परंतु आमच्या डोक्यात शिरत नाही. शास्त्रात उच्च उच्च दर्जाचे साधनं सांगितलेले आहे. ज्ञान आहे, यज्ञ आहे, योग आहे, तप आहे. अहो त्या साधनांचं काय बघ. तुकोबारा म्हणतात, वेदात, पुराणात, शास्त्रात सर्व साधनं सांगितलेले आणि आम्ही पाहिलेली आहे, आम्हाला माहीत आहे. परंतु त्या सर्व साधनांचं आम्ही परिशीलन केलं, मंथन केलं आणि त्या मंथनातून सारभूत असं साधन जर कोणतं आमच्या हाती लागलेलं असेल तर ते हेच एक नामचिंतन आहे. हे तुकोबारा या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतायत. सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. सिंधू उतरी पार, भव सिंधू उतरी पार, भव सिंधू उतरी पार. सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. भव सिंधू उतरी पार, भव सिंधू उतरी पार, भव सिंधू उतरी पार. सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. नामस्मरण हे जे साधन आहे, हे सर्व साधनांचं सारभूत साधन आहे. नामस्मरण सर्व साधनांचं आम्ही परिशीलन केले, मंथन
केलंय आणि मंथनातून हे सारांश शोधून काढलेलं आहे. जसं आपण दह्याचं मंथन करतो, घुसळण करतो, दह्याचं घुसळण केल्यानंतर त्याच्यातून काय निघतं? लोणी. लोणी हे त्यातलं सार आहे. लोणी काढून घेतल्यानंतर खाली बाकी काय राहतं? सार. ते ताक असार आहे. लोणी त्यातलं सार आहे. तसं सर्व साधनांचं मंथन केलं. वेदात, शास्त्रात, पुराणात जेवढे म्हणून साधनं सांगितली त्या सर्व साधनाचं आम्ही मंथन केलं आणि मंथनातून सारभूत साधन जर आमच्या हाताला कोणता असेल तर ते म्हणजे नामस्मरण. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाती मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. वेद अनंत बोलेला अर्थ इतुकाचे साध. विठोबाचे शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. हे वेदाचं सार आहे. शास्त्रांचं सार आहे नामस्मरण. पुराणांचं सार आहे नामस्मरण. 18 पुराणाचे पोटी नामाविन नाही पोटी. आलोड्य सर्व शास्त्राने विचार्यच पुनः पुनः इदमेकम सुनिष्पन्नम ध्येयो नारायण सदा. सर्वाचं सार नामस्मरण आहे. वेदे रामायणे चैव पुराणे भारते तथा आदौ मध्ये तथा चांते हरिस सर्वत्र गीते. म्हणून वेदाचं, पुराणाचं, शास्त्राचं सर्वांचं आम्ही त्या साधनांचं मंथन केलं आणि सारभूत असं साधन हाताला नामस्मरण. संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले ज्ञानदृष्टी अवलोकिले सारांश काढिले निवडून ते एक श्रीहरीचे नाम. सर्व साधनाचे सार. कोणतीच साधन नामाच्या तुलनेला येऊ शकत नाही. म्हणून नाम हे सार आहे. नव्हे नव्हे नाम साराचेही सार. शरणागत यमकिंकर ज्ञानोबाला सांगता सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हणून नामाच्या तुलनेला कोणतंच साधन येऊ शकत नाही. जसं लोणी काढून घेतल्यानंतर लोण्याच्या तुलनेला काय येत तसं नामस्मरण हे सर्व साधनाचं सार आहे. नामाच्या तुलनेला कोणतं साधन येऊ शकत नाही. गोकोटी दानम ग्रहणेषु काशी प्रयाग गंगायुत कल्पवासः यज्ञायुतम मेरु सुवर्ण दानम गोविंद नामनान कदापि तुल्यम. भगवंताच्या नामाच्या तुलनेला कोणतंच साधन येत नाही. याच श्लोकाचं भाषांतर म्हणायला हरकत नाही. तुकोबरायांचे एक अभंग आहे. समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान करिता समान नये नामा म्हणून कोणी न करावा आळस म्हणा रात्रंदिवस रामकृष्ण. सकळ ही शास्त्रे पठन करिता वेद सरी नये गोविंद नामे एके. सकळ ही तीर्थे प्रयागादी काशी करिता नामासी तुळतीना. कर्वती कर्मरी देहासी दंडन करिता समान नये नामा. तुका म्हणे ऐसा हे श्रेष्ठाचार नाम हेची सार विठोबाची. सर्व साधनाचे सार नाम हे सर्व साधनाचं सार आहे. या साधनाच्या तुलनेला कोणतंच साधन येऊ शकत नाही. मी 2-4 पुरावे आपल्या पुढे ठेवतो की नाम हे सारभूत साधन कसं आहे. इतर साधनातून कशी अनिश्चितता आहे आणि नाम साधनातून कशी निश्चितता आहे. विराट स्वरूप भगवंताने अर्जुनाला दाखवलं. अर्जुनाने सुरुवातीला पाहिलं पण नंतर त्याला ते काही आवडलं नाही. समाधान झालं नाही. अर्जुनाने स्पष्ट देवाला सुनावलं आता जापानी जापानी आपले अस्ताव्यस्त आहे. हे आवरून घे. आम्हाला याच्यात काय समाधान वाटत नाही. मग काय तुझं म्हणणं आहे.
आम्हा भोग मोक्षाच्या ठाई श्रीमूर्ती वाचुनी नाही म्हणून तैसाची साकार होईल. हे उपसंहारी आता. तेव्हा भगवान म्हणतात अर्जुना, अरे तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी तुला दाखवलं हे खरं मूळ स्वरूप आहे. तू इथे गावंडळ आहेस. तू नाव ठेवलंय अर्जुना. अरे आणि तू या ठिकाणी हे नको म्हणतोस. भगवंताने सांगितलं अर्जुना, हे जे मी तुला स्वरूप दाखवले एक लक्षात घे, तू म्हणून मी तुला दाखवलं. तुझी अपेक्षा, तू भावना व्यक्त केली म्हणून दाखवलं. हे दुसऱ्या कोणत्याही साधनाने मिळू शकत नाही, प्राप्त होऊ शकत नाही. न वेद यज्ञाध्ययनैर न दानैर न च क्रियाभिर न तपोभिरुग्रही एवं रूप शक्य हंद्रलोके द्रष्टुम त्वदन्येन कुरु प्रवीर. नाहम वेदैर न तपसा न दानेन न चेज्जया शक्य एवं विधो द्रष्टुम दृष्टवानसि मयि यथा. फक्त हे शक्य आहे एकाच साधनाने, भक्त्यात्मनन्य शक्य. अनन्य भक्तीनेच हे शक्य. तैसामी एकीच परी आतुडे गावधारी जरी भक्ती येऊनिवरी चित्तात गा तरच आतुडे. नाहम वेद न तपसा न दानेन न चेज्जया. म्हणजे याचा अर्थ असा, इतर सर्व साधनाला बाजूला केलं आणि भक्ती हे साधन भगवंताने पुढे ठेवलेलं आहे. म्हणून भगवंताचा निष्कर्ष हा आहे सर्व साधनाचे सार. विठ्ठल ज्ञानोबरांनी देखील हाच निष्कर्ष दाखवलेला आहे. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेवये प्रपद्यन्ते माया मेतान तरंती. ते तरंती या पदाचा आधार घेऊन ज्ञानोबरायांनी माया एक प्रकारची नदी दाखवली. ते रूपक केलं, मोठं विस्ताराने आपल्याला सांगणं वेळ घ्यायचा नाही. तर या माया नदीतून पैतीराला जाण्याकरता अनेकांनी आपल्या कमरा कसल्या, उड्या घातल्या. जे जे साधन ज्याला आवडलं त्या त्या साधनाने ते झेपावले. परंतु ज्ञानोबरा म्हणतात त्या साधनाने ते पलीकडे गेले. असा एकाचाही मोबाईल आला नाही. बरं, आपण इकडून त्यांचा शोध घ्यावा, कुठे गेले, त्यांचं काय झालं, तर ज्ञानोबरा म्हणतात ते रेंजमध्ये नाही. म्हणून आपल्याला त्यांचा शोध लागू शकत नाही. माऊलींची ओवी एक स्वयं बुद्धीच्या बाही रिघाले तयाची शुद्धीची नाही. म्हणून म्हटलं रेंजमध्ये नाही, शोधच लागत नाही त्यांचा. बुडाली तयाचा मूळ ना मार. कोण कुठं गेले, कोण कुठं गेले काहीच पत्ता लागत नाही. पलीकडे गेले असं नाही. एक स्वयंबुद्धीच्या पायी रिघाले तयाची शुद्धीची नाही. एक जाणीवेच्या डोही गर्वेची गिळिले पण पलीकडे नाही गेले. गर्वेची गिळिले. एकी वेदत्रयाच्या सांगडी घेतल्या अहंभावाच्या धोंडी ते मदमीनाच्या तोंडी सगळेची गेले पण पलीकडे नाही गेले. एकी यजनक्रियेची पेटी बांधून आपल्या पोटी ते स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरकोनी ठेले पण पलीकडे नाही गेले. एकी मोक्षी लागावयाची आशा केला कर्मबाह्यांचा भरोसा ते पडले वळसा विधी निषेधाच्या पण पलीकडे नाही गेले. मग माऊली पलीकडं कोणीच गेले नाही का? ज्ञानोबरा म्हणतात फक्त एकच. येथ एकच लीला तरले जे सर्व भावे मज बजले. सर्व साधनाचे सार विठ्ठला. निळोबरांची एक सुंदर गवळण आहे. ती गवळण सर्व साधनाचा निष्कर्ष दाखवते. ती गवळण असं म्हणते, मी फार दिवसापासून आर्तता वागवीत होते.
आज कुठं त्याला अकस्मात फळ आलं. मी दृष्टीने श्रीहरीची पावलं पाहिली, त्यामुळे आजपर्यंत मी जे जन्म घेतले त्याचं सार्थक झालं असं वाटू लागले. धन्य अशी आनंदाची वेळ सापडली. त्यामुळे मला कृपाळू संतजन भेटले. त्यांनी माझ्या बुद्धीचा मळ धुवून काढला आणि माझ्या दृष्टीला यशोदेचा बाळ दाखवला. पण कागद त्याकरता तू काही साधनं केली का? ती म्हणते एकच काय, नाना साधनाच्या केल्या खटपटा. मग त्या साधनाचा अनुभव तुला काय आला? ती म्हणते अनुभव सांगू, ती साधना यांच्या दरवाजापर्यंत पोचू शकत नाही. याच्या त्या नपवती ओ याच्या दारवंटा, याच्या दरवाजापर्यंत ती येऊ शकत नाही. दरवाजापर्यंत नाही. मग ती साधना कुठं नेतात? सांगू का? मग देऊया ती त्यांची जाणो जाता जाणीव घाली आडफाटा. योगाभ्यासे सिद्धिरोधी ताटी वाटावं. यज्ञ यागे स्वर्ग भोगाड येती. करिता तपे कामक्रोध खवळती. नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती. करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती. जपता मंत्र बीज चळची घाली घाला. करिता दान धर्म पुढे भोगवितो फळा. किती साधनं उलट अशी गुंतड्यात घालणारे पण सोडवणारे नाही. मग तू काय निर्णय घेतला? ऐसे शोधी येले मार्ग नाना परी. नयेती प्रतीती मग सांडी येले दूरे. आता गाऊ गीती नाचू हा मुरारी. निरामने करू संसारा पोवरी हो, संसारा पोवरी हो. आनंदाची धन्य आनंदाची धन्य आनंदाची सापडली वेळ, सापडली वेळ. तेने संत सजन भेटले. तेने संत सजन भेटले. ऐसे शोधी येले मार्ग नाना परी. नाना प्रकाराने हे सर्व मार्गाचा शोध घेतला, पण अनुभव नाही. नयेची प्रतीती मग सांडी येले दुरी. मग आता काय निर्णय घेतला? आता गाऊ गीती नाचू हा मुरारी. निळा म्हणे करू संसारा बोहरी. सर्व साधनाचे सार नाम या साधनाच्या तुलनेला कोणतंच साधन येऊ शकत नाही. म्हणून तुकोबऱ्या म्हणतात, तुमच्या डोक्यात जी जी साधन आहे ती साधनं थोडं बाजूला करा आणि नामचिंतनाकडे वळा. हे सर्व साधनाचं सार आहे. पण भवसिंधूतून पैल तीराला जाता येईल का? नक्की. भवसिंधू उतरी पार. भवसिंधू सहज पार करू. नामचिंतनापुढे भवसिंधू राहू शकत नाही. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू. त्याच्या चिंतनात भवसिंधू तरुण जा. किती तरी तरुण गेलेले आहेत. काय जाणो तरले किती. तरले तरते गाणे काही विश्वासी. नामेची तारिले कोट्यान एक कोटी. ऐसे अनंत अपार नामे तरले चराचर. म्हणून भवसिंधूतून पैल तेराला सहज नेणारं हे साधन आहे. भगवंताने तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरा भवामि नचरात पार्थ मयि आवेशित चेतसाम. मयि आवेशित चेतसाम तेषाम समुद्धरता भवामि. माझ्या ठिकाणी ज्यांनी मन आपलं आविष्ट केलेलं आहे, प्रविष्ट केलेलं आहे, त्यांचा मी चांगल्या प्रकारे उद्धार करणारा होतो. त्यांना भवसिंधूत वाहवत जाऊ देत नाही. भवसिंधूचे माझे कवनासे धाकून उपजे येथ जरी की माझे बिहेती हान. तर मी त्यांच्याकरता काय काय योजना करतो, भगवंताने सर्व योजना दाखवलेल्या आहेत. त्यांना सहज या भवसिंधूतून मी पैल तीराला नेतो. त्यांच्याकरता मी स्वतः नावाडी बनतो.
नामाची या सहस्रवरी नावा या अवधारी सजून या संसारी तारू जहालो. नामरूपी नौकेत त्यांना मी घालतो, मी स्वतः नावाने बनतो आणि यांना भवसिंधूच्या पैलथडी जाईल. तारू भला पांडुरंग पाव भिजवणे दियांग. म्हणून तुकोबाराय सर्वांना जाहीर अभिमान देऊन सांगतात, अरे भवसागर तरण्याच्या बाबतीत तुम्ही चिंता करता कशाला? भवसागर तरता पार करीत सा चिंता, पहिला भवसागर तरता करी करी तोसी चिंता, पहिला उभा जाता कटी कर ठेवणी. बाई घाला मिठी बोलाने गे जगाने, आवाए का पाठी काकावाए आपुला. त्याचे पायी घाला मिठी बोलणे तुझ्यासाठी, भावासाठी खांदावाहे आपुल्या. तुकोबाराय म्हणतात चिंता करता कशाला? भवसागर तरता कार्य करीत असा चिंता, पैल उभा दाता कटीकर ठेवणी, त्याची पायी घाला मिठी. मोल ने घे जग जेठी. काही मोल तो घेत नाही, तो उभा राहिला हात पालवतो, या म्हणतोय फक्त तुम्ही जाण बसा, नाव आहे ती या बसा. पैल तीराला नेण्याकरता भगवान हा स्वतः नावाडी बनतो आणि हा फुकटाचा नावाडी. 15 रुपये गोपाळपूर असं नाही, हा काहीच मागत नाही. विठ्ठल नावाना फुकाचा आळविल्यासाठी वाचा. नामरूपी नौकेत बसणाऱ्यांना भगवान स्वतः पैलथडीला नेतो, स्वतः नावाडी बनतो, पैलथडीला नेतो. भगवान भक्ता करता काय म्हणून करू शकत नाही, नामधारका करता काय करू शकत नाही. पांडवांना देखील एका मोठ्या नदीतून भगवंताने नावाडी बनवून पलीकडे नेलेला आहे. कोणती नदी? ती रण नदी. रण नदीतून भगवंताने स्वतः नावाडी होऊन पांडवांना पलीकडे नेलेलं आहे. खूप सुंदर रूपक केलेलं आहे. भीष्म द्रोण तटा जयद्रथ जला गांधार नीलोत्पला शल्य ग्राहवती कृपेन वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पांडवै रण नदी कैवर्तक केशव. केशव हा कैवर्तक, हा कैवर्तक म्हणजे नावाडी. भगवान नावाडी बनला आणि या पांडवांना या रण नदीतून पैलथडीला नेलेला आहे. सोत्तीर्णा खलु पांडवै रण नदी. रण नदीतून कसं पैलथडीला नेलं? नदी म्हटली आणि रूपक केले, खूप सुंदर आहे. नदी म्हटली का तिला 2 तट असतात. तर ह्या रण नदीचे कोणते तट? 2. भीष्म द्रोण तटा. भीष्म आणि द्रोण हे 2 तट आहेत या रण नदीचे. नदी म्हटली का त्याला पाणी असतं. या रण नदीतलं पाणी कोणतं? जयद्रथ जला. नदी म्हटली का डोह असतो, सरोवर असतो, तिथे काही कमळही निर्माण होतात. याच्यातलं कमळ कोणतं? गांधार नीलोत्पला. शल्य ग्राहवती कृपेन वहने कर्णेने वेलाकुला. तर अशा प्रकारच्या या रण नदीतून भगवंताने नावाडे बनवून पांडवांना पैलथडीला नेलेला आहे. तर जो भक्त आहे, नामधारक आहे, भगवान त्याला पैलतीराला नेतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, अन्य साधनाकडून नक्की पैलतीराला जाणं होईल असं नाही. उलट साधने घाली ती काळाचे मुखी. पण नाम साधन असं आहे की निश्चित ते पैलथडीला नेणार आहे, भवसिंधू उतरी पार. महाराज ठीक आहे तुमचं म्हणणं, पण अन्य साधनात तुम्ही एकदम वजाबाकी करता.
पण नामचिंतन करताना निदान सहाय्यक म्हणून दुसरं एखादं जोड साधन केलं तर काय हरकत आहे? तुकोबारा म्हणतात जोड साधन करायची गरज काय? दुसऱ्याचा सहारा कोणाला घ्यावा लागतो? ज्याच्यात स्वतः ताकद नसते त्याला. नामस्मरण हे स्वतंत्र शक्तिशाली साधन असल्यामुळे त्याला इतर साधनाचा आधार घेण्याची गरज नाही. अहो पण ती साधनं शास्त्रात त्याची फलश्रुती तसे प्राप्त करून देणारे सांगितलेले आहेत ना. तुकोबारा म्हणतात तुमचं म्हणणं ठीक आहे, पण त्या साधनांचं जे फल आहे ते फल एका नामस्मरणाने जर प्राप्त होते तर नामस्मरण करणाऱ्याला अन्य साधनांकडे जाण्याची गरज नाही. उलट नामस्मरण करण्यात सगळी साधनं सहज होतात. हेच अभंगाच्या 3ऱ्या चरणात योग याग गमे तपे योग याग तपे तपे योग याग सर्व साधना दे सर्व साधना दे तपे केली तयाने अमुपे. तयाने योग याग तपे अमुपे केली. ज्याने नामस्मरण केलं त्या नामस्मरण करणाऱ्याने अनेक योग केले, अनेक यज्ञ केले, अनेक तपय केले. वेगळं योग याग तप करण्याची त्याला गरज नाही. दुसऱ्याचा सहारा कोणाला घ्यावा लागतो? ज्याचं स्वतः सामर्थ्य नसतं त्याला. आपण शिकारीला जाताना भाले, तिरकमठा, धनुष्यबाण, कुऱ्हाड, वाघोर हे सगळं घेऊन निघतो.
सिंह शिकारीला निघतो त्यावेळेला काय काय घेऊन निघतो? काहीच. त्याला गरजच नाही कशाची, त्याच्या गर्जनेत ताकद आहे. मदोन्मत्त हत्ती जरी असला तरी सिंहाची गर्जना कानावर आलो, पाय खाली काय ठेवील उचललेला, हे असो पाव उचललेला, मदमुखांना ठेवी खाला, गरजोने पुढा आला सिंह जरी. तसं नामस्मरणे साधन सिंहासारखं आहे. गर्जना या नामस्मरणाची आली, कोणत्याच साधनाची काही गरज नाही. नामस्मरण सर्व साधनही घडवतं. म्हणजे नामस्मरण करणाऱ्याकडून सर्व साधनं आपोआप घडली जातात, हा त्याचा अर्थ आहे. कसे काय घडले जातात तर दोन दृष्टीने सांगतो. एक फलदृष्ट्या आणि स्वरूपदृष्ट्या. फलदृष्ट्या म्हणजे योगाचं जे फल आहे ते नामस्मरणाने जर मिळते, मग दाबादाबीन कोंडाकोंडी करण्याची गरज काय? योगाभ्यास करायचा, नागिनी उत्साही नवईद्वारे निरोध होऊन सगळ्या भानगडी करायच्या आणि मग कुठे त्याच्यातून योगश चित्तवृत्ती निरोधा अगर योगाने समाधी. पण नामस्मरणाने चालता बोलता करता करता जर समाधी मिळते तर कशा करता जायचं? म्हणून ज्ञानोबराय स्पष्ट म्हणतात, अष्टांग योगे न सिनीजी यम नियम निरोध नकी जे रया वाचा गीत गायची. म्हणजे योगाचं जे फल आहे समाधी ते नामस्मरणाने मिळते. सर्व काळ नाम चिंतन मानसी समाधान मनासी समाधी. मग नामस्मरणाने सहज जर समाधी प्राप्त होते तर इतके कष्ट घ्यायची गरज काय? म्हणजे योगाचं जे फल आहे ते नामाने मिळालं म्हणून नामस्मरण करणाऱ्यांनी योगही केला की नाही. यज्ञाचं जे फल आहे लोकांतराची प्राप्ती, स्वर्गाधिक लोकाची प्राप्ती, नामस्मरणाने जर कोणत्याही लोकाला जाता येतं. त्याने वैकुंठ भुवनी घर केले, तया नरा लाधले वैकुंठ. मग नामस्मरण करणाऱ्यांनी यज्ञ केला. तसंच तपाचं फल काय? यद दुस्तरम यद दुरापम यद दुर्गम यच्च दुष्करम तत्सर्वम तपसा साध्यम तपो हि दुरतिक्रमा. तपाने अशक्य असणाऱ्या गोष्टी शक्य होतात. नामस्मरणानेही अशक्य असणारं सर्व शक्य होतं. काय म्हणून होऊ शकत नाही? मग तपाचं जे फल आहे ते जर नामस्मरणाने मिळते तर नामस्मरण करणाऱ्याने तप आहे. फलदृष्ट्या. आता स्वरूपदृष्ट्या सांगतो, नामस्मरण करणं हाच खरा योग आहे. नामस्मरण करणं हाच खरा यज्ञ आहे आणि नामस्मरण करणं हेच खरं तप आहे. योग याग तप जे म्हटलं जातं ते खरं नाही. खरा योग, खरा यज्ञ आणि खरं तप जर असेल तर नामस्मरण. योग्याचे यत्र योगेश्वर कृष्ण, तो योगेश्वर कृष्ण सांगतो, योगिनामपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना श्रद्धावान भजते योमाम समेयुक्त तमोमता. सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ योगी तो आहे की जो मद्गतेनांतरात्मना, जो माझं स्मरण करतो, चिंतन करतो, तो सर्वात श्रेष्ठ योगी आहे. म्हणून तस्माद योगी भवा अर्जुन, तोच खरा योगी आहे असं योगेश्वर भगवान सांगतो. म्हणून खरा योग नामस्मरण करणं हाच आहे. खरा यज्ञ नामस्मरण करणं हाच आहे. भगवंताने आपल्या 75 विभूती 10व्या अध्यायामध्ये सांगितले. त्यामध्ये यज्ञामध्ये मी कोण आहे यज्ञानाम जपयज्ञ, तर तिथे हेच स्पष्ट सांगितलं, यज्ञानाम जपयज्ञोस्मी. यज्ञांमध्ये जपयज्ञ ही माझी विभूती. जप हाच खरा यज्ञ आहे. नाम जपयज्ञ तो परम बाधू न शके स्नानादि कर्म. नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थ. म्हणून नामस्मरण हाच खरा यज्ञ आहे आणि नामस्मरण हेच खरं तप आहे. रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप.
नामस्मरणाने तपाचे अनंत राशी तयार होतात. म्हणून नामस्मरण हेच खरं तप आहे. म्हणून ज्याने नामस्मरण केलं त्याने योग याग तपे केली तयाने आमुपे. फलदृष्ट्या आणि स्वरूपदृष्ट्या सर्व काय नामधारकाला ते प्राप्त होऊ शकतं. म्हणून नामाच्या तुलनेला कोणतंच साधन येऊ शकत नाही, सर्व साधनाचे सार. म्हणून एके ठिकाणी तुलसीदास प्रभूंनी इतकं सुंदर सांगितलंय, राम नामस्मरण आणि अन्य साधन याची तुलना केलेली. नामस्मरण हा अंक आहे आणि इतर साधने ही शून्य आहेत. शून्य, शून्याला काहीच किंमत नाही, शून्याला काहीच अस्तित्व नाही. अंकाला अस्तित्व आहे, अंकाला किंमत आहे. तसं नामस्मरण हा अंक आहे. राम नाम को अंक है, सब साधन है सून. अंक गए कछु हात नाही, अंक रहे 10 गुण. राम नामाचा हा अंक आहे आणि इतर सर्व साधन म्हणजे शून्य आहे. शून्याला काहीच किंमत नाही, काहीच किंमत नाही. शून्य म्हणजे शून्य. गावात हा शून्य आहे म्हणजे याला कोणी कुत्रा विचारत नाही म्हणतं, किंमत नाही याला. शून्याला किंमत नाही. पण शून्याला किंमत यावी असं जर वाटतं तर त्याला एक मार्ग आहे. काय? त्याने अंकाजवळ यावं. अंकाजवळ आला की शून्याला किंमत आली. एकाजवळ जर शून्य जाऊन राहिला तर काय होईल? 10 होईल. शून्याला आली की नाही किंमत, किंवा अंकाजवळ आला तेव्हा. 10 जवळ शून्य येऊ द्या, 100 झाले, किंमत आली. 100वर 1 शून्य द्या, 1000 झाले, किंमत आली. 1000वर 1 शून्य द्या, 10,000 झाले, किंमत आली. 10,000वर 1 शून्य द्या, मागचा एकाचा आकडा पुसून टाका. सगळे शून्य पण शून्यच ठरले. शून्याला किंमत केव्हा? अंकाजवळ आल्यानंतर. तसं इतर साधनही शून्य आहेत, त्या साधनांना किंमत त्याच वेळेला नामाजवळ येतील ते. म्हणून राम नाम को अंक है, सब साधन है सून. अंक गए कछु हात ने, अंक रहे सगुण. तेव्हा नामस्मरण करण्यातून सर्व साधनही सिद्ध होतात, तसे सर्व फलही प्राप्त होतात. म्हणून सर्व साधनाचे सार भवसिंधू तरी पार. महाराज तुम्ही इतकं सर्व सांगितलं, आता आम्हाला शेवटी एक सार सांगा. नेमकं आम्ही काय करावं, नेमकं काय करावं हे शेवटच्या चरणात तुका म्हणे जपा
हरी